नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील इंगळे तुमच्या सर्वांचे स्वागत करतो वेब मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो टॉपिक आहे, नवीन इलेक्शन कार्ड कशाप्रकारे आपल्याला काढता येईल मोबाईलवर किंवा कॅम्प्युटरवर, ते आपण बघणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्यावर इलेक्शन कार्ड हे सर्च करून वोटर सर्व्हिस पोर्टल हा पर्याय येईल, त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी साइन अप करून घ्यायचं आहे। नवीन असल्या कारणामुळे आपण पहिल्यांदा येत असाल तर या ठिकाणी साइन अप करावं लागतं, त्यासाठी आपल्याला साइन अप करून घ्यायचं आहे। साइन अप या बटनावर क्लिक करून आपल्याला त्या ठिकाणी आपली माहिती भरून घ्यायची आहे। मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल ॲड्रेस जो आहे, ईमेल आय डी जो आहे तो ऑप्शनल आहे, टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता। त्याच्यानंतर आपण कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। टाकल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपलं लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे। लास्ट नेम टाकून घेतल्यानंतर सेंड OTP या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे। सेंड OTP केल्यानंतर या ठिकाणी OTP टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करून लॉग इन साठी आपल्याला त्या ठिकाणी आता आपण जो रजिस्टर मोबाईल नंबर केलेला आहे तो त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। टाकल्यानंतर कॅप्चर टाकून घ्यायचा आहे। रिक्वेस्ट OTP हा पर्याय निवडायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पर्याय दिसेल, आपल्याला नवीन न्यू वोटर रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल। त्यासाठी आपल्याला फिल फॉर्म 6 या पर्यायावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला हा पेज ओपन होईल। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी माहिती भरून घ्यायची आहे। स्टेट निवडायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे। त्या ठिकाणी जो आपला विधानसभा मतदारसंघ आहे तो या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। निवडून घेतल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पर्सनल डिटेल्स, पहिले आपलं फर्स्ट नेम म्हणजे आपलं स्वतःचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर वडिलाचं नाव टाकल्यानंतर सरनेम टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अपलोड फोटोग्राफ हा पर्याय येईल, त्याच्यावर आपण फोटोग्राफ अपलोड करून घ्यायचा आहे। नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला येईल नेम ऑफ सरनेम ऑफ एनी वन ऑफ द रिलेटिव्ह। त्याच्यामध्ये आपल्याला आपलं फादर निवडायचं आहे। फादर म्हणजे आपलं वडील हा पर्याय निवडायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे। सरनेम टाकून घ्यायचं आहे। सरनेम टाकल्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या नंबरचा आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर दाबून त्याच्यानंतर आपल्याला आधार डिटेल्स विचारेल, आपल्याला आधार नंबर त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। टाकल्यानंतर व्यवस्थितपणे आपल्याला काळजीपूर्वक आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जेंडर विचारेल, आपल्याला जेंडर निवडायचं आहे। निवडल्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ डिटेल्स हे टाकून घ्यायचं आहे। टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सेल्फ अटॅच कॉपी ऑफ डॉक्युमेंट सपोर्टिंग एज प्रूफ हा पर्यायावर क्लिक करायचा। इंडियन पासपोर्ट या पर्यायापैकी आपल्याला कोणतंही एक निवडायचं आहे। निवडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपल्याला PDF किंवा JPG मध्ये आपल्याला अपलोड करून टाकायचं आहे। अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्स हा पर्याय येईल। त्यानंतर आपल्याला आपला घर नंबर, बिल्डिंग नंबर किंवा अपार्टमेंट नंबर टाकून घ्यायचा आहे। ते टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे। नंतर आपलं पोस्ट ऑफिस टाकायचं आहे, त्याच्या पिन कोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपली जो तहसील आहे तहसील त्या ठिकाणी टाकून घेऊन आपला जिल्हा कोणता आहे तो आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला तिथं रेसिडेन्शियल प्रूफ विचारेल,
ते आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. एनी सेल्फ अटेंड कॉफी ॲड्रेस प्रूफ हा ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट प्रूफ निवडून घ्यायचा आहे. जसं आपल्याला नळाची टॅक्स पावती, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आपलं जो बिल राहते, नंतर गॅस कनेक्शन, आधार कार्ड जो आपल्याकडे आहे तो त्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. निवडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रूफ ऑफ रेसिडेन्शियल अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर नेक्स्टच्या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला विचारेल की कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी आपण अपंग आहात का असं विचारत आहे. असेल तर यस करायचं आहे. त्याच्यानुसार आपली माहिती टाकून घ्यायची आहे. सर्टिफिकेट अपलोड करून टाकायचं आहे. नसेल तर नेक्स्टच्या बटनावर क्लिक करून समोरची माहिती भरायची आहे. आता आपल्याला विचारत आहे कोण्या फॅमिली मेंबरचं अगोदर आपलं इलेक्शन कार्ड काढून आहे का, तर त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. नाही टाकलं पण चालते, पण आपण टाकून घ्यायचं आहे, कारण की ते टाकल्यानंतर इलेक्शन कार्ड जो आहे तो लवकर जनरेट होतो. नेम ऑफ फॅमिली मेंबर त्या ठिकाणी फॅमिली मेंबर नेम टाकायचा आहे. त्या ठिकाणी व्यवस्थितपणे टाकून त्याच्याशी आपलं काय रिलेशन आहे तो निवडायचा आहे. निवडल्यानंतर त्या ठिकाणी आपण जे रिलेशन आहे ते निवडलं आपण फादर. त्याच्यानंतर आपण इलेक्शन कार्ड जो नंबर आहे तो आपण त्या ठिकाणी निवडायचा आहे. इलेक्शन तो नंबर टाकून घ्यायचा आहे, इलेक्शन कार्डचा नंबर. नेक्स्ट त्या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन येईल. ते डिक्लेरेशन आपल्याला विलेज विचारेल. विलेज आपला जो गाव आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला स्टेट निवडायचा आहे, नंतर जिल्हा. आता या ठिकाणी आपल्याला विचारेल तुम्ही किती वर्षापासून त्या ठिकाणी राहता. आपल्याला त्या ठिकाणी समजा जन्मता असेल तर त्या ठिकाणी आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. नसेल तर ज्या वर्षापासून आपण राहत आहे ती तारीखनुसार आपल्याला त्या ठिकाणी तारीख टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर प्लेस आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून कॅप्चर टाकून घ्यायचं आहे. कॅप्चर टाकल्यानंतर सेंड OTP हा पर्याय येईल. तो OTP आपल्याला मोबाईलवर येईल. ते जो मोबाईल आपण टाकला असेल त्या OTP टाकून फ्रीवी सबमिट हा पर्याय येईल. तो पर्याय वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो फॉर्म भरला आहे तो आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे आपली स्पेलिंग वगैरे, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, जेंडर वगैरे, डेट ऑफ बर्थ हे आपल्याला व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचे आहे. चेक केल्यानंतर सर्व व्यवस्थित असल्यास आपल्याला या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. समोरचा पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकून जनरेट OTP या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे. OTP टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला डिक्लेरेशन सिलेक्ट करून आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म हा सबमिट होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक्नॉलेजमेंट जो आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आपल्याला रेफरन्स नंबर भेटेल, तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आपल्याला चेक करण्याकरिता लागतो. त्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे लिहून ठेवायचा आहे किंवा डाउनलोड करून ठेवा.